नात्यांना वेगळ्या पद्धतीनं बघायला लावणारी ही आमची गोष्ट आहे. गोष्ट इंटरेस्टिंग आहे. त्या पोस्टरमध्ये तुम्हाला कळतं की ती जी मधली मुलगी आहे ती प्रेग्नंट दिसते तुम्हाला. तर आईपणाची गोष्ट आहे ही. नवी जन्मेन मी नावात एक जिद्द आहे. नमस्कार, मी दीपाली. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नवी जन्मेनं मी मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे आणि तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, नुकतीच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बरीच काही कलाकार आहेत जे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आहेत. याच्या आधी बऱ्याचदा आपण त्यांना पाहिलं आहे. त्याच कलाकारांना आज आपण भेटणार आहोत. रोहन आहे माझ्यासोबत. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. लोकमत फिल्मीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. रोहन, एकतर मालिका नवीन, त्याच्यात प्रत्येक कॅरेक्टर एक स्वतःची एक शैली निर्माण करते. रोहन कुठल्या कॅरेक्टरमध्ये आहे आणि कशा प्रकारचा? आम्हाला मनमौजी तर दिसतोय, पण तरीही रोहन, तू स्वतःच्या कॅरेक्टरला कसं एक्सप्लेन करशील? सुजित सरपोतदार नावाचं पात्र मी करतो आहे. तुम्ही जर आमचं पोस्टर पाहिलं असेल तर एका ठिकाणी मणी आहे, एकीकडे सुजित आहे आणि मध्ये स्वानंदीचं पात्र तुम्हाला दिसतं आहे. सो पोस्टरवरनं कळतं आहे की आपल्याला हे लव्ह ट्रायंगल आहे, प्रेमाचं त्रिकूट आहे. पण फक्त तेवढंच नाही आहे. गोष्ट इंटरेस्टिंग आहे. त्या पोस्टरमध्ये तुम्हाला कळतं की ती जी मधली मुलगी आहे ती प्रेग्नंट दिसते तुम्हाला. तर आईपणाची गोष्ट आहे ही. नवी जन्मेनं मी नावात एक जिद्द आहे. मला असं वाटतं की आजचं यूथ खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट होऊ शकेल या मालिकेला, कारण ना त्यांच्या जवळचा विषय आहे. माझं पात्र सुजित सरपोतदार पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेलं एक पात्र आहे. त्याचे वडील खासदार आहेत. त्याच्यामुळे ना पैशांमुळे किंवा श्रीमंतीमुळे आलेला एक कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे. म्हणजे तरुण वर्गातले जे तरुण बेजबाबदार असतात, त्यांना रिस्पॉन्सिबिलिटीज कळत नाहीत किंवा ते आयुष्य एक्सप्लोर करत असतात, त्यांना जाणीव नसते कुठल्याही गोष्टीची, ते पात्र मी करतो आहे. आणि माझ्याविरुद्ध मणीचं पात्र आहे, जो संयमी आहे, शांत आहे, त्याचं डिसिजन मेकिंग उत्तम आहे. आणि आमच्या आयुष्यात स्वानंदी येते. ह्या दोन मित्रांच्या आयुष्यात स्वानंदी आल्यानंतर मग गोष्टी कशा बदलत जातात, अशी ही मालिका आहे. नक्कीच. आणि मी जेव्हा मणी आणि तुला आत्ता म्हणजे ऑफस्क्रीन बिहाइंड द सीन पाहते, तेव्हा तुमच्यामध्ये एक चांगलं मैत्रीचं नातं मला दिसतंय. सो कसं झालंय मैत्रीचं नातं? या सेटवर झालं का आधी कधी भेटला होतात, एकमेकांबद्दल माहीत होतं? काय आहे नेमकं? नाही, आधी आमची भेट नव्हती झाली. ह्याच्या आधी तो मालिका करत होता, ती विनोद लवेकरांची होती. विनोद सरांबरोबर मी आधी काम केलं आहे. मी एक मालिका केली होती. सो मला अंदाज होता की साधारणतः विनोद सरांचं स्कूलिंग काय आहे. आणि त्यात मला माहिती होतं की मणीसुद्धा थिएटर बॅकग्राऊंडमधूनच पुढे आलेला आहे. औरंगाबादमधनं तो थिएटर करायचा, मग तो पुण्यात होता काही वर्ष. माझं आत्ता एक नाटक चालू आहे. माझी कुठेतरी सुरुवात एकांकिका आणि तिथून सुरुवात झाली आहे. सो कॉमन गोष्टी फार होत्या आम्हा दोघांमध्ये. सो आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि आत्ता पण आम्ही थिएटरवर बोलत बसलो, नाटकांवर बोलत बसलो, आम्ही तासनतास बोलत असतो. सो ते एक कॉमन फॅक्टर असल्यामुळे आमचं बॉन्डिंग उत्तम झालं. आणि मला छान वाटलं की खूप काळानंतर, म्हणजे आपण टेलिव्हिजनवर रोमॅन्स असतोच, त्याशिवाय कुठलीच मालिका पूर्ण होऊ शकत नाही, पण आम्हाला ब्रोमॅन्स करण्याची संधी मिळते. मला असं वाटतं की फार छान गोष्ट आहे. कारण आपण बऱ्याचशा हिंदी चित्रपटांमध्ये, मराठी चित्रपटांमध्ये, म्हणजे अशोक मामा आहेत, लक्षा सर आहेत, त्यांची मैत्री, त्यांच्या आयकॉनिक्स फिल्म्स आहेत त्या सगळ्या, ज्या त्यांची मैत्री. तर आम्ही सुरुवातीला, मी आणि मणिराज म्हणायचो की ना आपलं असं झालं पाहिजे रे, की ना आपल्यातली मैत्री एवढी छान वाटली पाहिजे आजच्या तरुणाईला. तर आमचा तोच प्रयत्न असतो. आणि ऑफस्क्रीन आम्ही जी काही धमाल करतो ते ऑनस्क्रीन करण्याचाही प्रयत्न करतो. नक्कीच. बरं, तू म्हणालास तसं लव्ह ट्रायंगल आहे, पण तिथे आणखीन संचिता म्हणून पण आहे, जिला सुजित हवा आहे. सो हा लव्ह ट्रायंगल आता आणखीन, म्हणजे चौथा व्यक्तीही त्याच्यात ॲड आहे. सो नेमकं हे वळण कसं मिळणार आहे मालिकेला? जसं मी म्हटलं की पोस्टरवर जरी आम्ही तिघं दिसत असलो ना, तरी खूप इंटरेस्टिंग कलाकार मालिकेत आहेत. साक्षी आहे, माझ्या आईचं काम करणाऱ्या मिसेस सरपोतदार, मिस्टर सरपोतदार, सरपंच कॅरेक्टर करतो तो विपुल काय. तर ना एवढी तगडी स्टारकास्ट आहे आमच्याकडे. साक्षी आणि माझ्या केमिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करतो. पण ना मला छान वाटलं, मला असं वाटलंच नाही, कारण ती खूप म्हणजे ना मला एका गोष्टीचं छान वाटतं की नाही, सगळे यूथ आहे या मालिकेत. म्हणजे आमचे दिग्दर्शक म्हण, आमची जी क्रिएटिव्हची टीम आहे मुलांची, ते सगळे ना, त्याच्यामुळे एक वेगळी एनर्जी असते सेटवर. साक्षीसोबत मी पहिल्यांदा काम करतो. तू म्हणालीस ते बरोबर आहे, दिसताना लव्ह ट्रायंगल दिसतोय, पण त्याच्यात खूप सबट्रॅक्स असणार आहे. तो चौकोन, पंचकोन, षटकोन, अशा बऱ्याच गोष्टी. तो कारण अजून एक पात्र आहे ज्याला संचित आवडत असते. सो ते ना सगळं मिक्स अँड मॅच आणि खूप सबट्रॅक्स आहेत. असं नाही आहे की आपल्याला एक गोष्ट दिसते म्हणजे तीच गोष्ट सुरू असणार आहे. त्याच्या मागे बरेच ट्रॅक सुरू आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं ना की इंटरेस्टिंग होऊ शकते, कारण त्यानेच तो इंटरेस्ट वाढू शकतो. पण
नक्कीच जेव्हा एक अभिनेता म्हणजे आधी बऱ्याच सिरियल केल्यानंतर असं असतं की एखादी भूमिका निवडताना आपल्याला खूप चूझी व्हावं लागतं की तेच रिपिटेशन नको व्हायला किंवा तशीच भूमिका सारखी सारखी प्रेक्षकांसमोर यायला नको. प्रत्येक भूमिका निवडण्यामागे तुझं काय असतं किंवा ही भूमिका निवडण्यामागे नेमका काय थॉट होता तुझा? अगदी बरोबर. छान प्रश्न विचारलास तू. कारण बऱ्याचदा असं होतं की एका प्रकारची भूमिका आपण साकारल्यानंतर किंवा ती सक्सेसफुल झाल्यानंतर त्याच प्रकारच्या भूमिका तुम्हाला मिळायला लागतात, त्याच प्रकारचे रूल्स तुम्हाला ऑफर व्हायला लागतात. सो मीही खूप काळ नाही म्हणत होतो काही भूमिकांना, कारण मलाही वाटत होतं की तेच तेच करण्यात काही पॉईंट नाही आहे. मला अजूनही आठवतं आहे, आमचा US चा दौरा सुरू होता आणि मला भूषणचा फोन आला होता की अशी एक दशमी सिरियल करते. दशमीबरोबर मी 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा कोलॅबोरेट झालो आहे. त्यांचं असोसिएशन 10 वर्षांपूर्वी मी एक्सप्लोअर केलं होतं. सो मला असं वाटलं की अरे वा, दशमी आहे, छान आहे. मग त्यांनी मला गोष्ट सांगितली, मला गोष्ट आवडली आणि मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल की ही गोष्ट सगळी तरुणाईची आहे. आत्ता OTT प्लॅटफॉर्म्समुळे म्हण किंवा सोशल मीडियामुळे म्हण किंवा एकूणच आपल्या लाईफस्टाईलमुळे ना नात्यांवर फार तरुणाई विचार करत नाही किंवा इन डेप्थ त्याचा विचार होत नाही. तर मला असं वाटतं की ह्या अशा काळात आम्हाला अशी एक मालिका करायला मिळते ज्यात ह्या नात्यांची गोष्ट असणार आहे. मग त्या तरुणाईच्या हातून घडणाऱ्या चुका घडल्यानंतर ते कसे समोर जातात, ते कसे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात किंवा टायटलच जसं सजेस्ट करते नवी जन्मेन मी. तर ह्या मालिकेत जरी स्वानंदी चं पात्र ते म्हणत असेल तरी मला असं वाटतं की प्रत्येक पात्राचा नव्यानं जन्म होणार आहे एका ट्विस्टनंतर, एका पॉईंटनंतर. आणि मला असं वाटतं की ते फार महत्त्वाचं आहे. आत्तासाठी 1 मिनिटाचं रील, 1.5 मिनिटाचं रील एवढा कॉन्टेंट आता कमी. मग आता T20चा सगळा काळ सुरू झाला आहे, तुमच्यात आपल्यात पेशन्स कमी झालेले आहेत. पण मला छान वाटतं की मी त्या पिढीला बिलॉंग करतो जेव्हा आमच्याकडे मोबाईल्स नव्हते. आम्ही जर मी तुला भेटलो असेल तर मी फक्त तुझ्याबरोबर असायचो. मला युरोपमध्ये कोण काय करतं आहे ते माहीत नसायचं, मला आंध्र प्रदेशमध्ये कोण काय करतं ते माहीत नसायचं, मोबाईल नव्हते त्या काळात. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या काळात नात्यांना वेगळ्या पद्धतीनं बघायला लावणारी ही आमची गोष्ट आहे. म्हणून मी हा निर्णय घेतला की ही मालिका आणि हे पात्र करावं. त्यात ग्रे शेड आहे. मला नेहमीच ग्रे शेडच्या भूमिका इंटरेस्टिंग वाटतात, कारण त्यांना ना खूप जास्त एक्सप्रेसिव्ह राहता येतं. आपल्याकडे हिरो म्हटला की त्याला काही नियम असतात, हिरोईन म्हटलं की तिला काही नियम असतात, पण आपल्याकडे विलन एक असा असतो ज्यात मग मला नेहमी DDLJ मधला तो सीन आठवतो जेव्हा अमरीश पुरी तिचा हात सोडतो आणि सांगतो जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी. एक सीन त्याला आणि असं सगळं ते 360 डिग्री चेंज होतं. तर मला असं वाटतं की तशी एखादी भूमिका करायला मिळणं ग्रे शेडची तशी खूप आव्हानात्मक मला वाटते. आणि मी नेहमी म्हणतो की कुठलाच माणूस विलन नसतो, परिस्थिती विलन असते. प्रत्येक माणूस त्याच्या चांगल्या स्वार्थासाठी तो तसा वागत असतो. मग कधी पैशांसाठी असेल, कधी नाते टिकवण्यासाठी असेल. आपण खोटंही बऱ्याचदा नातं टिकवण्यासाठी बोलत असतो. सो मला असं वाटतं विलन कधीच माणूस नसतो, परिस्थिती असते. सो यस, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटलं की अशी एखादी भूमिका मी करायला हवी आणि या लेन्सची भूमिका मिळणं अशा एखाद्या मालिकेत दशमीसोबत सन मराठी आणि दशमी मिळून एवढा सेन्सिटिव्ह विषय हाताळत आहेत. सो ही संधी मला सोडायची नव्हती, म्हणून मी आय ग्रॅब दॅट रोल. नक्कीच. बरं तू नाटकही करतोय. सो नाटक आणि मालिका एकतर म्हणजे दोन्ही अगदी ड्रास्टिक चेंज आहेत असं म्हणायला गेलं तर. मालिकांमध्ये तुम्हाला सतत रिटेक्स घेता येतात आणि थिएटर जे आहे ते अगदी तुम्हाला ऑन दी स्पॉट जे आहे तिथे चुकीला माफी नाही आहे. पण इथे तुम्ही बऱ्याच टेक घेऊ शकता. दोन्ही अगदी ड्रास्टिक माध्यमांमध्ये तू काम करतोस, त्याच्यामुळे किती तुला ते इझी जातं का कठीण पडतं? नेमकं काय आहे एक ॲक्टर म्हणून? मी नेहमी असं म्हटलं आहे की थिएटर करणं हा खूप वेगळा अनुभव आहे. मग तिथे तुम्हाला काम केल्यानंतर तुम्हाला दादही लगेच मिळते, शाबासकी लगेच मिळते आणि तुमचं काम आवडलं नसेल तर तुम्हाला पटकन तुमची जागाही दाखवली जाते. मालिकेचं तुम्ही शूट करता, मग ते सीन एडिट होतात, मग ते लोकांपर्यंत पोहोचतात आणि मग एका पॉईंटनंतर आपल्याला कळतं की आपलं काम आवडतं की नाही आवडत आहे. सो ह्या दोन्ही माध्यमांचे प्रोज अँड कॉन्स आहेत. पण मला सांगायला खरंच आवडेल की आता आमचं नाटक आमने सामने जे सुरू आहे त्याचे आता जवळपास 300 प्रयोग आम्ही डिसेंबरमध्ये साजरा करू. 300 प्रयोग केल्यानंतर एकच सीन एवढ्या वेळा केल्यानंतर ना तुला तो सीन ना वेगवेगळ्या पद्धतीने बघण्याची सवय लागते. आणि मला नेहमी असं वाटतं की थिएटर तुम्हाला परसेप्शन देतं. जे परसेप्शन इथे तुमच्याकडे वेळ नसतो तेवढा. तुम्ही जरी रिटेक घेऊ शकत असाल तरी तुम्हाला दिवसाला 12 सीन करायचे असतात. सो एकदा सीन आल्यानंतर ना तुम्हाला तो अर्ध्या एका तासात शूट करून संपवायचा असतो सीन, कारण आम्हाला पुढे जायचं असतं. सो ते जे परसेप्शन थिएटरमधनं आम्हाला मिळतं ना, आम्हा कलाकारांना, ते आम्हाला इथे उपयोगी येतं. कारण त्या पद्धतीने तुम्ही सीन बघायला शिकता, त्या पद्धतीने तुम्ही तुमचं पात्र बघायला शिकता. आणि तू जसं म्हणालीस तिथे वन टेक असतो तर त्याची मदत इथेही होते
इथे आमचे सीन आम्हाला पटापट करून आम्हाला पुढे जाता येतं. नाहीतर बऱ्याचदा एकच सीन मग रटाळ होतो, मग युनिट कंटाळतं, अरे मग येतच नाही आहे, मग होतच नाही आहे. ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की जेवढ्या पटापट आपण सीन जास्त केले ना तेवढं सेटवर पण एक एनर्जी छान राहते, सगळ्यांना मजा येत असते काम करायला. सो मी नक्की म्हणेल की इट्स अ प्लस फॉर मी की मी नाटकही सुरू आहे आणि मी मालिकाही करू शकतो आहे. आणि आणखीन एक प्लस पॉईंट म्हणजे मित्र पण असा मिळाला आहे की जे दोन्ही थिएटर बॅकग्राऊंडचे, त्याच्यामुळे गप्पाही सतत त्याच होत असतात. त्याच्यामुळे त्याच्यातून बाहेर पडणंही तसं मुश्किल आहे की दोघंही बरेच तुमचे एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करत असता. खूप म्हणजे आम्ही म्हणजे जुन्या नाटकांपासून आत्ता थिएटरमध्ये काय असायला हवं, काय यायला हवं आणि म्हणजे आमच्यात असेही विषय होतात की आता OTTमुळे ना तरुण प्रेक्षक कमी होतो आहे. नाटकालाही येत नाही आहे किंवा मालिकाही बघत नाही. आता बघतं कोण मालिका, आता ज्या 40, 45, 50+ ज्या बायका ज्या घरी असतात त्या बघतात, असं सगळं बोलणं होतं आहे. पण मला असं वाटतं की हे असं बोलण्यापेक्षा आपण काम अजून कसं चांगलं करू शकू जेणेकरून आपला प्रेक्षक टिकला पाहिजे. आणि तोच प्रयत्न असतो म्हणजे आमचं काम डिलिव्हर करण्यात पण की प्रेक्षक आला पाहिजे, नवीन प्रेक्षक आला पाहिजे. खालच्या पिढीनं जर ती मालिका बघितली तर ती वरच्या पिढीला तो सांगू शकेल, तो अजून खालच्या पिढीपर्यंत ती पोहोचवू शकेल. सो मला असं वाटतं की त्यामुळे एक जबाबदारीची जाण पण येते आणि त्याच्यातनं तुम्ही काम पण बेटर करू शकता. नक्कीच. आणि माझ्या मते हीच तुमची कामाची पोचपावती प्रेक्षक तुम्हाला देत असतात नेहमी, म्हणजे ती प्रत्यक्ष असू दे किंवा सोशल मीडियावर असू दे, बऱ्याच प्रमाणातून तुम्हाला ते मिळत असते. हे कॅरेक्टरही तुझं प्रेक्षकांपर्यंत बाकीच्या कॅरेक्टरसारखं पोहोचू दे हीच आशा व्यक्त करते. आणि थँक्यू सो मच इतकं छान इंटरव्ह्यू दिलास आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. लोकमत फिल्मीचे खूप आभार, कारण आम्ही नेहमी काम करत असतो पण आमचं काम पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत आमचं काम पोहोचवत असता. सो तुमचे खूप आभार. नक्की आमची मालिका बघा. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता नवी जन्मे नमी, फक्त सन मराठीवर. थँक्यू.